गुलाबी जाकेटही गायब झाला आणि लाडकी बहीणही गायब केली. एवढं हे म्हणजे बेईमानी करणारं हे सरकार आहे. या बजेटमध्ये स्पष्टपणे दिसलेलं आहे की हे बेईमानांची फौज बेईमानी करून सत्तेमध्ये आली आणि लाडक्या बहिणीला फसवली. शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज देतो म्हणून माफ करतो म्हणून सांगितलं. या बजेटमध्ये त्याचा पत्ता नाही, कुठेही दिसत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की शेतकऱ्यांची मतं घेताना तुम्ही कर्ज माफ करतो म्हणून सांगितलं आणि बजेटमध्ये कुठेही दाखवलं नाही. म्हणजे शेतकऱ्यांशी सुद्धा गद्दारी आणि बेईमानी या बजेटमध्ये दिसून आलेली आहे. हे बजेट म्हणजे केवळ शहरी भागातील इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देऊन टक्केवारी वसूल करण्यासाठी, कंत्राटदारांना पोचण्यासाठी आणलेलं हे बजेट आहे. सामान्य माणूस, शेतकरी, बहीण, महिला, वंचित, आदिवासी हे सगळे या गायब आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.